सोलापूर जिल्ह्यात 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून अजून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस 72 तासांमध्ये कळवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2024 या हंगामाकरता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे। जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2024 मध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे। पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करण्यात येतो। त्यासाठी विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे। नुकसानीबाबतची सूचना पीक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पीक विमा ऍप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक 14447 या क्रमांकाचा वापर करावा। या क्रमांकाबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, बँक, कृषी व महसूल विभाग यांना द्यावी असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।